सर, आज भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं मीटिंग झाली, तर काय काय ठरलं मीटिंगमध्ये? काय? माझं नाव स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती. आम्ही राज्यभर एक मोहीम अशी चालू केलेली आहे. कायदा असं बोलतो, तलाठी, ग्रामसेवक, गिरदावर, लाईनमन, डॉक्टर, नर्स, कृषी पर्यवेक्षक यांची घरं सज्जामध्ये असली पाहिजे. पण यांची घरं सज्जात असल्यामुळं प्रचंड मोठा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना, जनतेला सोसावा लागतो. म्हणून आम्ही राज्यभर महसूल, जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन यांना सज्जामध्ये राहणं बंधनकारक करीत आहोत. मागच्या मार्च महिन्यामध्ये या सगळ्या लोकांनी माझं घर सज्जामध्ये आहे अशा प्रकारचं खोटं घरभाडं देऊन सरकारची किमान जवळपास 2500 ते 3000 कोटी रुपयाची फसवणूक केलेली आहे. म्हणून हे पैसे पूर्ण वसूल करून घ्या आणि त्यांच्यावर 420 तहत कार्यवाही करा अशा प्रकारच्या विषयासाठी राज्यभर फिरत आहोत. विषय नंबर 2, या राज्यामध्ये सर्वात त्रास देणारं डिपार्टमेंट म्हणजे RTO परिवहन विभाग आहे. हायवा, ट्रक, टेम्पो, टिप्पर यांच्याकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक पैसे घेत आहेत. फक्त लातूरचा हिशोब काढला आम्ही तर लातूर जिल्ह्यामध्ये एका महिन्याला 27 कोटी रुपयाची लाच हे लोक घेतात. मोठ्या गाड्याला 4000 रुपये आणि बारक्या गाड्याला 3000 रुपये असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे 150 ते 200 एजंट ठरले आहेत. एजंटच्या मार्फत हे पैसे घेतात. त्याच्यामुळं आता हे गाडीवाले कामच करू शकत नाहीत. त्यांना प्रचंड मोठा त्रास आहे. बँकेचं कर्ज काढून या लोकांनी वाहन घेतलेले आहेत. पण या RTOच्या आणि महामार्गच्या पोलीसवाल्यामुळं त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागतो. म्हणून आम्ही RTOच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी मोहीम चालू केलेली आहे. आम्ही त्यांना 6 तारखेला शेवटचा इशारा दिलेला आहे. लातूरात मोठी बैठक आहे. या बैठकीमध्ये आम्ही इशारा दिलेला आहे आणि राज्यभर RTOच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. काय नाव सर तुमचं? तुमच्या सर, राज्यभर तुमचे आंदोलन कार्यरत राहणार आहे का? जी सर, राज्यभर आमचं आंदोलन चालू आहे. नंबर 2, या राज्याचं हे जे दारूवाले आहेत याने महाराष्ट्राचं नाव मध्यराष्ट्र केलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये किमान दरवर्षी 100 माणसं मरतात आणि एकटा माणूस मरते. एक माणूस मेला, त्याच्या मागे आईवडील, बायको आणि 2 लेकरं हे बेघर होतात आणि याला पोलीसवाल्याचा प्रचंड मोठा अभय आहे. आम्ही अनेक पोलीस ठाण्यावर या लोकांना पैसे लागतात म्हणून आम्ही एक टोपलीमध्ये शेण, दारू, पैसे आणि कोंबडी घेऊन मोर्चे काढलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो की ज्या कुटुंबाचा नवरा मेला, ज्या कुटुंबाचा बाप मेला, त्या कुटुंबाच्या बाईची एवढं वाईट अवस्था असते. तिला मुंबईमध्ये जाऊन वेश्या व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. समाज जगू देत नाही. पोलीसवाले या लोकांना प्रचंड मोठी मदत करतात आणि या राज्याला कोण वाली आहे की नाही मला माहीत नाही. प्रचंड धुमाकूळ दारूचा आहे, प्रचंड धुमाकूळ दारूचा आहे. आणि म्हणून आम्ही या दारूच्या विरोधामध्ये, RTOच्या विरोधामध्ये, महामार्ग पोलीसच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी मोहीम आम्ही चालू केली. सर, गेल्या अनेक वर्षापासून हे उपक्रम चालूच आहे राज्यामध्ये. तर तुमची संघटना इतके उशिरा आंदोलन करता असं तुम्हाला वाटत नाही? आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आमचे आंदोलन झाले त्या त्या ठिकाणी दारू बंद झालेली आहे. आणि आम्ही असा निर्णय घेतला, आधी आम्ही आता या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार नाही. आम्ही काय करतोय, ठाण्यावर जाऊन आम्ही मोर्चे काढतोय. त्या लोकांना दारू पाहिजे ना, दारूच्या बाटल्या घ्या, हे शेण घे, हे कोंबडी घे. आणि ज्या ज्या भागात आम्ही मोर्चे काढले त्या त्या भागात दारू बंद केलेली आहे. आणि यावर जर हे करून जर ऐकलं नाही, आम्ही संबंधित PI, संबंधित अधिकारी जो कोण असेल त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर पासून त्याची गाडी बसून धंड करणार. काय नाव आपलं? आपलं नाव?
माझं नाव प्रदीप स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ समिती, राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिक्स मानवाधिकार मिशन, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय लघु उद्योग विकास संघटना. धन्यवाद.